नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। बसमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने आवळल्या मुसक्या। पुणे शहरामध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 मे रोजी तपास पथक येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विजय अडगमोल व नटराज सुतार यांना बातमी मिळाली की एक इसम सोन्याची तुटलेली चेन विक्री करण्यासाठी येरवडा बाजारमध्ये आलेला आहे। सदरच्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार नटराज सुतार, विजय अडगमोल, तुषार खराडे, सागर जगदाळे, सचिन गवळी, भीमराव कांबळे, बालाजी सोगे यांनी तिथे जाऊन संशयित इसमास पळून जात असताना शिताफीने पकडले। त्यांनी त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने सुशांत शंकर गायकवाड, वय वर्ष 24, राहणार साईनाथनगर, खराडे, पुणे असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने येरवडा भागात बसमध्ये दिनांक 27 मे रोजी सोन्याची चेन चोरी केल्याची कबुली दिली। सदर बाबत फिर्यादी यांनी गळ्यातील चेन चोरून नेल्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपीकडून गुन्ह्यातील 1,25,000 रुपयाची 2 तोळ्याची सोन्याची चेन असा एकूण 1,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी ही श्री रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन, पल्लवी मेयर, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय ठाकर, पोलीस निरीक्षक गुन्हे येरवडा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सचिन गवळी, महेंद्र शिंदे, पोलीस अंमलदार विशाल निकल, अमोल गायकवाड, भीमराव कांबळे, नटराज सुतार, विजय अडगमोल, बालाजी सोगे, शैलेश वाबळे, संदीप जयभाई, नवनाथ गांगुर्डे यांनी केली आहे। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोडी।